शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषी मित्र महेंद्र चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे। तर मग कसा द्यायचा, कोण्या खताचा द्यायचा, तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आपण पहिला खताचा डोस आहे जे आपण जेव्हा कापूस पिकाची लागवड करता सारण्याकरता बी लावण्यासाठी कापसाचं, तेव्हा आपण सारण्यामध्ये पेरू शकता। जर मित्रांनो आपल्याला शक्य नाही झाल्यास खताचा पहिला डोस हा कसा द्यायचा आणि कोणत्या खताचा द्यायचा ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। तर मित्रांनो माहिती चांगली आहे ती कामाची, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो आपल्याला खताचा पहिला डोस घ्यायचा, कोणत्या खताचा घ्यायचा आणि कसा द्यायचा कापूस पिकाला, ती माहिती आज या व्हिडिओमधून। तर मित्रांनो आपण सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये का जेव्हा आपण सारण्या करतो कापूस पीक लागवड करण्यासाठी, तेव्हा आपण पेरणी करू शकता। तेव्हा मित्रांनो आपल्याला शक्य नाही झालं असेल पेरणी करणं, तर मग कापूस पीक आपल्या 10 ते 15 ते 20 दिवसाचं झालं असेल, तर मग खताचा पहिला डोस हा कसा द्यायचा। तर मित्रांनो आपण व्हिडिओत बघत आहे, तर हे झाडाच्या कापूस पिकाचं झाड जे आहे त्याच्या भोवताल असं रिंगण पद्धतीनं गड्डा करून ते खत आपण भुजवू शकता। कारण की आपल्याला आता पेरणी करून जमणार नाही, कारण की आपल्या कापूस पिकाला मुळं काही फुटलेले नसतात, तर लवकर आपल्या कापूस पिकाला खत लागत नसते। तर आपण झाडाच्या भोवताल रिंगण करून जर आपण खत दिलं तर लवकरात लवकर लागणार झाडाला आणि झाडाची चांगली ग्रोथ होणार। तर मित्रांनो मग कोणत्या खताचा द्यावा पहिला डोस, चांगला आपल्याला उत्तम रिझल्ट मिळेल आणि फायदा होईल चांगला। तर मित्रांनो 10-26-26 आणि 20-20-0-13 या दोनच खताचा पहिला आपण डोस द्यायचा आहे। तर मित्रांनो 10-26-26 मध्ये 10% नत्र, 10% स्फुरद आणि 10% पॉलॅश म्हणजे पोटॅश असते। आणि 20-20-0-13 मध्ये 20% नत्र, 20% स्फुरद आणि 0% पॉलॅश आणि 13% सल्फर असते। तर मित्रांनो याचं कार्य असं आहे का कापूस पिकाला आपल्याला पहिल्या वेळी सल्फर आणि नत्र आणि स्फुरद आणि पॉलॅश या अन्नाची पिकाला जास्त गरज असते। तर मित्रांनो सल्फर जे आहे तर जे आपल्या जमिनीचे अन्न जे आहे ते उचलण्याचं काम करत असते, त्यासाठी 20-20-0-13 मध्ये सल्फर आहे 13%, तर आपण सल्फर 20-20-0-13 घेऊ शकता। 10-26-26 मध्ये मित्रांनो 26% पोटॅश आहे, तर आपण 10-26-26 या खताचा सुद्धा आपण वापर करू शकता। तर मित्रांनो आपण अर्धी बॅग एका एकरासाठी अर्धी बॅग मिसळ करून पहिला आपण खताचा डोस द्यायचा आहे। चांगला आपल्याला उत्तम रिझल्ट मिळणार।
तर मित्रांनो, अशी आपली माहिती होती. माहिती आपली आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया तोवरी नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. धन्यवाद.